नमस्कार। आज आपण उंदीर न मारता घरातून घरगुती पद्धतीने कसे घालवायचे ते पाहणार आहोत। कारण की उंदीर मारण्यासाठी आपण जर औषध टाकलं तर ते मरतात, पण घरामध्येच कोपऱ्यामध्ये जाऊन मरतात। घाण वास सुटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते उंदीर मेलेला आहे। परत ती साफसफाई करा किंवा पिंजरा जर आपण उंदरांसाठी ठेवला तर त्यामध्ये उंदीर अडकतात, पण त्यांना कुठेतरी जाऊन फेकून द्यावं लागतं। या अशा वेगवेगळ्या प्रोसेसमुळे आपल्याला अजूनच जास्त त्रास होतो। त्यामुळे आज आपण उंदीर न मारता घरातून घालवायचे कसे ते पाहणार आहोत, ज्यामुळे उंदीर तर जातील आणि आपल्याला जास्त यामध्ये काही करायची गरजही पडणार नाही। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असलेलं थोडंसं तेल किंवा तुम्ही इथे जसं मोहरीचं तेल किंवा इतर कोणतंही कोकोनट ऑइल जरी टाकलं तरी चालेल। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे दोरा। कोणताही एक रीळ घेऊन तुम्ही इथे तुमच्या घरातील पूर्ण उंदीर घालू शकता आणि ते कसे ते आपण पुढे पाहणारच आहोत। तर इथे मी असे पूर्ण जे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि थोडंसं तेल टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तंबाखू। अगदी 1-1.5 चमचा आपल्याला तंबाखू घ्यायची आहे। तंबाखू अजिबात खाल्ली नाही पाहिजे, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो बरेच लोक खातात। दुकानात 2 रुपयाला तुम्हाला हे पाकिट भेटेल किंवा घरातील वृद्ध माणसं खात असतील तरी तुम्ही थोडीशी तंबाखू टाकली तरी चालेल। तर तंबाखू टाकणं गरजेचं आहे, पण नसेल भेटत तर काहीच हरकत नाही। तर याला आपण थोडंसं असं मिक्स करून घेऊया। तंबाखू हाताने मी थोडीशी चोळून बारीक केलेली आहे। तंबाखू खाल्ल्यानंतर खूप जास्त आपल्या शरीरामधील जी गरमी आहे ती वाढते आणि याच्या अतिसेवनामुळे भरपूर आपल्याला आपल्या शरीरामध्ये त्रास व्हायला लागतात। तर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे लाल मिरची पावडर। अगदी तिखट कोणतीही मिरची टाकली तरी चालेल, हिरवी मिरची थोडीशी कट करून टाकली तरी काहीच हरकत नाही। तर हे पूर्ण मिश्रण असं मी मिक्स करून घेत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। याला घरामध्ये ठेवण्याची पद्धत जरा वेगळी आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा। 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणताही एक गोड पदार्थ टाकायचा आहे, जसं की एखादं खराब बिस्किट म्हणा किंवा गूळ किंवा जसं साखर। तर त्यानंतर याला आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करणार आहोत। यामध्ये आपण गोड पदार्थ यासाठी टाकायचा आहे की उंदीर जे आहे ते गोड पदार्थाला लवकर आकर्षित होतात आणि लांबूनच त्याला त्यांचा वास देखील येतो। त्यामुळे नक्की यामध्ये गोड पदार्थ टाका, कारण की जर उंदरांनी हे खाल्लं नाही तर आपल्याला याचा फायदाही होणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की उंदीर याला लवकरात लवकर खातील। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे दोरा। इथे तुम्ही कोणताही दोरा रीळ घेऊ शकता, फक्त अशी बारीक रीळ घ्या। मोठे दोरे जे असतात ते घ्यायचे नाही। आणि याला असं थोडंसं गुंडाळून आपण याला असं कट करणार आहोत। अगदी बारीक बारीक आपण याला असं कट करून यामध्ये टाकायचं आहे। घरामध्ये जर उंदीर असतील तर त्याचं मुख्य कारण असतं की आपल्या घरातील स्वच्छता आपण व्यवस्थित करत नाही। जर एकदा तुमच्या घरामध्ये उंदीर आला की परत त्यांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत राहते आणि परत आपल्या घरातून त्यांना घालवणं खूप अवघड जातं। त्यामुळे सुरुवातीलाच घराची स्वच्छता ठेवत जा। त्यासोबतच अधूनमधून अडगळीचे ठिकाणी देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, म्हणजे जर उंदीर तिथे त्यांची पिल्ले देत असतील तर त्यांच्या अशा जागा आपण नष्ट करू शकतो। अजून थोडासा दोरा इथे मी कट करून यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण याला पूर्णपणे असं मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण दोरा यासाठी टाकलेला आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादा घास घेत असताना त्यामध्ये जर केस आला तर नक्कीच आपल्याला तो घास अजिबात घशाखाली जात नाही किंवा खूप जास्त किळसवाणं वाटतं। तसंच उंदरांसोबतही आहे, जर त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये केस आला तर नक्कीच त्या केसामुळे त्यांना खूप जास्त असा त्रास होतो आणि हे खाल्ल्यानंतर त्रास झालेला आहे। त्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की आपल्या घरामध्ये काहीतरी धोका आहे। त्यामुळे ती आपल्या घरातून लवकरात लवकर पळ काढतात आणि तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल एवढी माझी खात्री आहे। कारण की रामबाण उपाय आहे, मी स्वतः हा उपाय केला, मला खूप जास्त फायदा झाला। त्यामुळे मी तुमच्यासोबत याला शेअर करत आहे। आणि याला वापरायची थोडी पद्धत अशी वेगळी आहे की यामधील जो रीळचा खालचा भाग आहे, नळी आहे कागदाची, त्याला मी असं कट करून घेतलेला आहे। बऱ्याच वेळा आपण पाहतो उंदीर जे आहे ते घरातील लाकडी वस्तू किंवा प्लास्टिकच्या वस्तू किंवा कार्डबोर्ड खूप लवकर कुरतडायला लागतात। तर त्यांच्यासाठी आपण हे असं तयार केलेलं आहे। वरून यामध्ये आपण ठेवलेला आहे कागद आणि आतमध्ये आपण याच्या
नळीमध्ये हे असं पेस्ट टाकायचं आहे, म्हणजे याला जेव्हा ते कुरतडायला येतील तेव्हा हे आतमधली पेस्ट देखील ते खातील। आणि नक्कीच ही पेस्ट अशी जरी आपण गोळे करून ठेवले तरी ते खाणारच आहेत, पण जास्त याला खायचे चान्सेस वाढावेत म्हणून ही मी प्रोसेस करत आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट भेटेल। आणि घरामध्ये हे ठेवत असताना तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे की उंदरांना दुसरं काहीच खायला भेटलं नाही पाहिजे याच्या व्यतिरिक्त, म्हणजे ते याला नक्कीच खातील। घरामध्ये जर कचरा तुम्ही ठेवत असाल तर तो अगोदर बाहेर काढा, कारण की घरामधील कचऱ्यातच ते शोधाशोध करतात, काही खरकट त्यांना खायला भेटतं का म्हणून। तर त्यामुळे आपल्याला हे असं घराची स्वच्छता करायची आहे जेणेकरून उंदीर याला लवकर खातील। आणि याला संध्याकाळच्या वेळी घरामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून उंदीर जे आहेत ते आपण शांतता घरामध्ये झाली, आपण झोपलो की त्यांच्या बिळातून म्हणा किंवा जिथे ते लपलेले असतात तिथून बाहेर निघतात, खाण्यापिण्याच्या शोधामध्ये घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात। तर अशा वेळेस जर आपण हे घरामध्ये ठेवलं तर नक्कीच त्यांना दुसरं काही घरामध्ये खायला दिसणार नाही आणि ते ह्याला 100% खातील। जर का त्यांनी एकदा हे खाल्लं तर त्यांना अगदी 5 मिनिटांनंतरच एक प्रकारचा असा वेगळा त्रास व्हायला लागतो, कारण की यामध्ये आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या शरीरावरती म्हणा, पोटावरती म्हणा थोडेसे वेगळे इफेक्ट व्हायला लागतात। त्यांना असं घाबरल्यासारखं होतं, घरामध्ये काहीतरी धोका आहे की काय असं त्यांना जाणवायला लागतं, त्यामुळे ते अगदी आपल्या घरातून पळ काढायचा प्रयत्न करतात। कारण की कोणत्याही जीवजंतूला जिथे त्रास जाणवतो, धोका जाणवतो तिथे ते अजिबात थांबत नाहीत। जर तुम्ही घराची स्वच्छता ठेवली तर परत घरामध्ये तुमच्या कधीच उंदीर येणार नाहीत। अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत हा उपाय करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि याला आपण घरामधील अशा जागी ठेवायचा आहे ज्या जागी उंदीर येण्याची जास्त शक्यता आहे, जसं की किचन ओट्यावरती काही खायला प्यायला भेटतं का म्हणून ते इकडे तिकडे फिरत असतात, तर नक्कीच या ठिकाणी देखील 1-2 हे गोळे ठेवा। त्यासोबतच फ्रीजच्या खाली, कपाटाच्या खाली अशा जागी देखील आपल्याला ठेवायचे आहेत, कारण की तिथे ते लपून बसलेले असतात। जर तुमच्या कपाटामध्ये उंदीर असेल तर कपाटामध्ये देखील हे ठेवा, कारण की कपाटामध्ये कपडे कुरतडण्यासाठी म्हणा किंवा इतर वस्तू खाण्यासाठी ते खूप जास्त इकडे तिकडे लपून बसतात, तर अशा जागी आपल्याला हे ठेवायचे आहेत। इथे मी असे थोडेच गोळे बनवलेले आहेत, तुमच्याकडे जर खूप जास्त उंदीर असतील तर मोठे आणि जास्त गोळे बनवा, जेणेकरून उंदीर जे आहेत त्याला भरपूर खातील, कारण की यामध्ये आपण खायच्या वस्तू ऍड केल्यामुळे ते नक्कीच याला खाणार तर आहेतच। आणि जसं उंदरांनी हे खाल्लं तर तुम्हाला लगेचच दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहायला भेटेल, कारण की घरामध्ये उंदीर असणं खूप जास्त धोकादायक ठरू शकतं। रोगराई पसरते, अन्न पदार्थात पडण्याची भीती असते, दुकानामध्ये उंदीर असतील तर भरपूर धान्याची नासाडी करतात आणि महागड्या वस्तू कुरतडून खराब करतात। जसं आता बऱ्याच जणांची तक्रार येते की त्यांच्या फ्रीजमध्ये किंवा त्यांच्या जसं कूलरमध्ये जाऊन ते वायर खराब करतात, एसी मध्ये म्हणा किंवा वॉशिंग मशीन मध्ये म्हणा। तर असे प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी आजच हा उपाय करा, तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट भेटेल। आणि विशेष म्हणजे अगदी घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे लगेचच तुम्ही करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।